सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक विभागात पालक शिक्षक संघातर्फे आंतरशालेय लंगडी स्पर्धा सांगता समारोह महाराष्ट्र समाजसेवा संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती हेमाताई पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली तर श्री योगेश पानसरे प्रमुख अतिथी प्रथम फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री शांताराम आहिरे, सहसचिव श्री पंकज पवार, संस्था कार्यकारिणी सदस्य श्री निलेश ठाकूर, यशवंत ढोके, मुख्याध्यापिका निशा बर्वे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, सचिव श्री हेमंत पवार, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अतिशय उत्साहाने आपल्या खिलाडू वृत्तीचे व चापल्याचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या 3 दिवसात खेळाचा पुरेपूर आनंद घेतला। हार जीत खिलाडूने स्वीकारून एक आदर्श घालून दिला। या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता संघ मुले सरस्वती गुलाबराव पाटील विद्यामंदिर तर मुली विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा वाघेरा, द्वितीय क्रमांक मुले शिशुविहार बालक मंदिर, मुली माधवराव लेले विद्यालय, तृतीय क्रमांक मुले अभिनव विद्यामंदिर उत्तमनगर, मुली प्राथमिक विद्यालय उंटवाडी। यांना स्मृतिचिन्ह व पारितोषिक प्रमुख अतिथी माननीय श्री योगेश पानसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रत्येक गटाला उत्तम संरक्षक व उत्तम आक्रमक याची ट्रॉफी देण्यात आली। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र समाजसेवा संघ पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर, पालक, माता, पालक या सर्वांचे सहकार्य लाभले। यशवंत चौरे, भगवंत गावंडे, हेमराज साबळे, श्री घोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संगीता सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले।